सर्वांना मंगलमय शुभ सकाळ मित्रांनो. मी दर्शन सोनुले स्वरांजली दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर आज आपण जाणार आहे एका नवीन प्रेक्षणीय स्थळाला एक्सप्लोर करण्यासाठी. चला तर मग सम्राट अशोक बौद्ध विहार, कोंडेश्वर रोड, अमरावती. आपण आलेलो आहे बौद्ध विहाराच्या गेट जवळ. येथून आपल्याला आत जावं लागेल. या ठिकाणी आपल्याला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती पाहायला मिळेल. भीमा कोरेगाव युद्धात ज्या महान हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे सर्व नाव वगैरे या विजयस्तंभावर आपल्याला कोरलेले दिसतात. आणि विजयस्तंभाचा इतिहास काय होता हे आपल्याला यावरून दिसून येते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. विहाराच्या परिसरात विपश्यना केंद्राचे बांधकाम चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर अशी प्रतिमा आपल्याला या विहारामध्ये पाहायला मिळेल. सम्राट अशोक बौद्ध विहार हे एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर असे विहार आहे. प्रियदर्शनी सम्राट अशोक बौद्ध विहार, कोंडेश्वर. हे आहेत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे इतिहासातील योगदान अत्यंत मोलाचं आणि सर्वात मोठं आहे. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इतिहासातील योगदान बघता ते स्वतःच एक इतिहास आहेत. स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा फुले पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीमाई फुले
रामजी बाबा आणि माता भीमाई आपल्या दोह्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत कबीर, आपल्या भारत देशाचा सातबारा ज्यांच्या नावावर असणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, संत तुकडोजी महाराज, पेरियार, महात्मा बसवेश्वर, सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महान क्रांतिकारक बिरसा मुंडा, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज, महिमा धम्माचा धम्माचा गाऊ चला रे, गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. या विहारामध्ये तुम्हाला सर्व महापुरुषांचे विचार आणि पुतळे पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण सोबत आणलेले जेवण इथे खाऊ शकता. अत्यंत अशा निसर्गरम्य वातावरणात बसून जेवायची काहीतरी वेगळीच मजा असते. भारतीय संविधानाची प्रस्ताविका या ठिकाणी पाहायला मिळेल. सोबतच 22 प्रतिज्ञा सुद्धा इथे आपल्याला दिसतील. जर आपण अमरावतीमध्ये स्थायिक असाल तर या बौद्धविहाराला निश्चितच भेट द्या. अमरावतीहून हे बौद्धविहार कोंडेश्वर या गावी स्थित आहे, जे अमरावतीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या विहाराला निश्चितच भेट द्या. तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.